नमस्कार मित्रांनो, आज आपण एक्सेलमध्ये स्क्रॉल केल्यानंतर म्हणजे असं स्क्रॉल केल्यानंतर हेडिंग्स गायब होतात. त्यासाठी हे महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. फक्त 20 सेकंद हाचा व्हिडिओ पहा तुम्ही. नक्की तुम्हाला यामध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, टेक्नो मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सेलमध्ये टॉप रो फ्रीज कशा करायची ते पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. मित्रांनो, ज्यावेळेस एक्सेलमध्ये आपण कोणतीही हेडिंग वगैरे टाईप करतो. फॉर एक्झाम्पल आपण जर इथं सिरियल नंबर टाकलं, सिरियल नंबर, नेम, डेट ऑफ बर्थ, हेडिंग वगैरे आपण टाकून घेतली. समजा मोबाईल नंबर, हे बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल आपण अशा जर हेडिंग टाकल्या तर आपण असं स्क्रॉल केल्यानंतर हेडिंग्स गायब होतात बघा मित्रांनो अशा. त्यासाठी काही सेटिंग करायची बघा. काही जणांच्या कशा लिस्ट वगैरे मोठ्या असतात, त्यासाठी आपल्याला वर खाली स्क्रॉल करावं लागतं. तर आपल्याला ते वर खाली स्क्रॉल करण्याची गरज नाही. त्याची एक सेटिंग आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, व्ह्यू ऑप्शन वरती जाऊन, व्ह्यू टॅब वरती जाऊन फ्रीज पॅन ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि यावरती आपल्याला टिक करायचंय फ्रीज टॉप रो ह्या ऑप्शनला टिक करायचंय. बघा मित्रांनो, अशा प्रकारचं टिक झाल्यानंतर आपली जी हेडिंग्ज आहे ती कधी पण आपल्याला वरीच दिसेल. किती पण आपण स्क्रॉल जरी केलं, खाली जरी स्क्रॉल केलं तरी आपल्याला हेडर रो कायम दिसेल. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारची हेडर रो कायम दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि टेक्नो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.